बरोबर एक नंबर काम झालं पाहिजे मीठ येऊ दे. अरे उद्या लोक कोण नाव ठेवायला आपल्याला. मला जरा कमी वापर पैसे राहिले पाहिजे. तुम्हाला तरी पटाय पाहिजे सरपंच म्हणता कमी माल वापर कमी माल वापर. तुमच्या घराच्या पुढचा रस्ता डायरेक्ट एक्सप्रेस हायवे करून टाकले. इथं गोरगरीबाचे रस्ते तर होईना चांगले. अहो गोपी याचं काम असे मानव सुरी जरी आली ना तरी सुद्धा कामात बदल नाही म्हणा. आजच्या महाराष्ट्रात कितीतरी रस्ते भरवले. मुंबई पुन्हा हायवे तुम्ही पाहिलं नाही का. नीले गगन के तले रस्ते को डांबरी करे. छत्री निर्धार ऊन लागायला लागले नाही तुला तो पगार नाही देणार. तो आताच सांगून ठेवितोय तुला. अक्षरशः सांगतो मला डोंगरातून रस्ता बनवायला लावला. 25 जीसीबी 25 पॉकेट आणि डंपर तर विचारू नको भाऊ. अरे ना कशी नवा मला काय रे. असा रस्ता झाला पाहिजेत ना. अख्ख्या गल्लीत आमची आवाज आली पाहिजे. अरे देवा तुला गल्लीत कुत्रा खाता का निघतो काही तुला नाही तर असं हेल्मेट डोक्यात झाली काही टेंगोळाने निघेतून. तुला सांगतो इतका खतरनाक रस्ता केला डोंगरात. हो गोपी शेठ एवढे खड्डे कस काय राहते. अरे गोपी शेठ पैसे खाताय. नाही नाही आमच्या जीव का तुम्ही ना आम्हाला गाव ठेवले खड्डे काय ठेवले मग तुम्हाला पुरा ठेवले. तुम्ही गोपी शेठला आता शिकवणार का. 2 मिनिटात काम बंद करीन नंतर घरी निघून. कामात देरी नाही महत्वाची भाऊ आजकाल. खासदार आमदार घरी आले तरी गोपी शेठला काय नाही माहिती. त्यांना पण माहिती गोपी शेठ काय बोलून. हॅलो काम करायचं गोपी शेठ किरकोळ काम करीतच नाही. आता मोठमोठ्याने कॉन्ट्रॅक्ट घेतोय गोपी शेठ. तर काय तुम्हाला सांगू 2 इंची खडी सांगितली एवढ्याला मरून घेऊन चाललाय. खतरनाक पोपट सगळं असा माझं पाठवलं का त्याला डायरेक्ट म्हणलं तो ना ते डंपरचं डिझेलचं सांगू नको काय सांगू नको. ते डंपर परत आमच्या गल्लीला दिसला नाही पाहिजे. नाही टुपीतून नाही टायरातून ही हवा आढळू दे. मी आजाद केलेल्या पाखराचा रोड टायर पंक्चर होऊ दे. अक्षरच्या आज गिरायक जरा कमी दिसतंय बरं का. सकाळ सकाळी एखादा नाट लावले आल्या ओके एवढं टायर फिट करू लाग. खुशाल मला काम शिकायला लागले. तुम्हाला टायर फिट नाही करता येत तर उद्यापासून कामाला येऊ नका. खुशाल करूला त्याला शिकायला लागले काम नाही का इथून. गोप्या टायरच फुटला तुला काय सांगू राव. फुटला तर फुटू द्या ना. अहो त्या अक्षरच्या तुमच्या तोंडापेक्षा टायर भरत दिसतोय. तुमच्या काय आजा पाजातल्या काळातला टायर खाऊ देऊ. अहो ते टायर बदला दिवसातून 10 वेळा पंक्चर काढा आता वरून गोपी शेठला नाव ठेविता. तुम्हाला काय सांगू अक्षरच्या एकदा मंत्र्याचं हेलिकॉप्टर पंक्चर झाला. असा दाव्याचा फास टाकला वरती गेलो 2च मिनिटात हेलिकॉप्टर पंक्चर काढून दिलं. हे ट्रॅक्टर टुक्टरचे टायर तर आपल्या समोर किरकोळ लहानपण गेले पंक्चर मध्ये. गोपे आपल्या गाडीची हवा चेक कसे माहितच भेटाय जायचं आत्ताची आत्ता. अरे कुठून आणली एवढी कदरी गाडी. जर तिच्या आई बापाला कळलं तू आजी कदरी गाडी घेऊन तिला भेटायला आलं तर म्हणे कोण साकारवाला आता अक्षरच्या तुला बांधा पळू पळू आणता नाही. तुला जरा लाज बीज नाही वाटत का रे. नव्या टायरांची सगळ्यांची हवा चेक करून झाली का भाऊ. नीट नाटकी काम करीत जा. कोणाचा फोन आला गाडी. हॅलो गोप्या घाटात गाडी पंक्चर झाली. घाटात गाडी पंक्चर झाली का. तुला अक्कल कशी नाही. मी काय आता येऊ शकत नाही. मला गिरायक चालू आहे मारणं माती. तिकडे काही कर मला लोक सांगू. आपल्या गाडीचा हँडल नाही कचकच वाजत थोडी ग्रीसिंग करून दे रे फुकट. अरे तुम्हाला जरा काही लाजा बिजा वाटत लोकांच्या धंद्याला येतात सकाळ सकाळ पण तिला होता त्या गाडीला नाही पण त्या तोंडाला जरा ग्रीस मारून देऊ का फुकट मध्ये. तसा तो 8-8 दिवस आंघोळ नाही करीत. आम्ही ड्रायव्हर आमचा जीव आहे गाडीवर नाद जीवाला आमच्या करा. तिची मी ड्रायव्हर गोपी शेठ आता चाललेल्या ऑर्डरला जर कोणी मध्ये आलं त्यांना दाखवत होतो. चुनेवाले तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही. एका जीबीच्या मागे उलटा पालता करीत इथं काय तुला टाकायचं वय तिकडे नाही द्यायची जीबी खाली. आमचं बांध कोरायला लागला का. 2 मिनिटात तू जेसीबी बंद कर नाही तर ठोक्यात तुला उलटा पालता करतो. बंद कर. बांध काय कोरीत म्हणजे मला कॉन्ट्रॅक्ट दिलंय. तू काय मध्ये येतो. जर तू इथं वाकडा आला तुला फक्त एक जीबीच्या मागे तर टोक जरी लावलं ना तरी उलटा पालता व्हायची. तू मला उलटा पालता करायच्या गोष्टी करतो का. लय जर वळवळ केली ना त्याच बांधात 2 मिनिटात उकळीन आणि डायरेक्ट करून टाकीन. तुला काय करायचंय कर. गोप्या जीसीबीवाला म्हणतात मला पण. गोपी ऑपरेटर आपलं काम व्यवस्थित होईल ना. साहेब तुम्ही डोळे दाखवून तेव्हा मुंबई पुण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतलेत भले भले. अहो तुमचं जरी एकदा काम झालं तुम्हाला एक खडा सुद्धा नाही दिसणार. अहो अक्षरच्या कुणी समुद्राची प्लॉटिंग करी कसं मी केलेलं आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. फक्त रोज एक 13 फाटे मारा येत जा. हा बोला ना. याला हात बघतच मी. तू पहिला खाली ये तू काय. अरे मोठ्याने बोला जेसीबीवाले ऐकू येत नाही. आयले मालकाने कोण डंपर लावत. तू काय बाहेर बिर आहे का. तुला काय अक्कल बिक्कल नाही का. तुला डंपर इथं आणून लावायला लावला तिकडे जाऊन तरी डंपर तर मला ताण होत आहे. तुला तर फार थोडी सुद्धा अक्कल नाही. हाथों में जो आ गया कल दो तारे आपका. 2 महिन्याचं भाडं राहिलंय ते ना भाऊ. अरे तुमचं भाडं देतो ना मालक नाही तो फार दिवाळीला सणाला कोणता सणवार आला का माझ्या कुणा घरादाराला कपडे घेऊन घेताना आता थोडं लेट भाडं झालं का लगेच बोकांडी येऊन बस बोनीचा टायमिंग देतो नंतर भाडं. संध्याकाळी आणि काय असेल ते बघू. मी का आता तोंड नका बघू. हिल बाबा हिला तुझा पायजमा झालाय ढिला.
होय बाबा आजकाल काय फॅशन निघली राव घोट्यापर्यंत पॅन्टी शिवतात तुमच्या काळात ना आज टेलर होतो तुम्ही कसे पाहायला नाही घालायचे एवढं ढगाळ आजकालचे पोर येते ना आम्हाला खालून पॅन्टी कापून यार काय झालंय आजकाल. गोपी शेठ शर्ट चांगलं शिवायचं का एकदम भारी. अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका इतका नाच खोळा शर्ट शिवतो ना या माणसाला विचारा आपल्या कापडाची क्वालिटी या माणसाला तरी 2च बोध लागले होते तुम्ही 4-5 वालिसाच्या गोण्या आणायच्या उतावला ते 1 नंबर शर्ट अक्षरशः तुम्हाला सांगतो मला टेपची सुद्धा घरी नाही बघत त्याच्या पायापासून तर डोक्यापर्यंत माणूस पाहिला 2 मिनिटात तुमचा शर्ट रेडी. गोपी अरे हे काय केलंय तू असं काय शर्ट शिवलाय त्याला कॉलर नाही कुंडे नाही. मला माहित होते तुम्ही आधीच बोंबले देणार शेवटची तुमची पहिली उधार राहिलेली त्याचे पैसे आणि 80 रुपये याचे कमी दिले म्हणून कॉलर आणि गुंड्या लावले नाही तेव्हा 80 रुपये पहिली उधार आणून द्या तेव्हा कॉलर आणि गुंड्या लावून देईल काय तर तसाच का बोंबला तिना आख्या लागण्यात बिना कॉलर बिना गुंड्याचं मला काय घेते नाही निघा आता कुठून याच्यात बोंबलं टेलर पोरं शाळेत चड्डी फाटली उठून द्या बरं. बघू द्या बरं. अरे ही चडी गेली कामातून तुला जरा लाज बी नाही वाटत तर पोराला जरा नवीन दे घेऊन आणि हे देतो बायको का घरची पैची पुसायला पुढे नाही येतो फार पोराची चव घातली स्वतःची घातली त्या लग्नाची 52 ड्रेसची ऑर्डर आली अक्षरच्या कापड नाही पुरलं म्हणून डायरेक्ट मंडपाचं कापड काढलं ड्रेस घेऊन दिले. हॅलो कोणाच्या येऊ शिवाय खावं लागतात अरे पटापटा उरका ना पाहुणे 12:15 लग्न आहे आता वाजलेत पाहुणे 1 पटापटा उरका हात चालवा पटापटा लोक द्यायला लागली ना मला. अरे तुला गोपी आचारी काय कमी वाटलं का महाराष्ट्रात ते म्हणजे तुला सांगतो फक्त नवर देवाला एक शब्द अंदाज पंची टाकला त्यांनी डायरेक्ट 10 किलो खावा वाढवलं 10 किलो गुलाबजाम वाढवले. आता काय करायचं सगळ्या बायांचं काम सुटलं का त्यांना प्रत्येकाला 2-2 डबे डायरेक्ट गुलाबजाम भरून दे आणि सगळं निवांत होईल मग. मालक मी एक खाऊ गुलाबजामुन. अरे तुला काय नुसतं खायला नाही आणलं भाऊ जरा काम करीत जा ना माझ्या आता काय नुसतं खातो पळतो इकडून तिकडे तुला कामाला काय आणलाय मी बरे गुलाबजाम ठेव तिकडे. अरे गॅसच्या टाक्या काय तुमच्या घरच्या आहे का त्यामुळे तुम्हाला चुलीवर स्वयंपाक करायला लागते मग बस जाता दुरात आता 4 गॅसच्या टाक्या संपल्यात 5-2 मिनिटात आली पाहिजे. अरे गोपी शेठ तुला 50 किलो वांगे सांगितले होते 30 किलो कस काय आणले. अरे तू काय सकाळ धरून 10 वाजल्यापासून वांगे मागे लावले तू जरी एकदा तर मिळाला ना तुझ्या 10 वेळा वांगे 9 वांगे तुझ्या सगळ्या घरादारात वांगे करतो मी. अरे या हाताने अक्षरशः 50,000 लोकांच्या स्वयंपाकाचे पीठ माळलेले 10 लोकांच्या पटकून उरका नका. अरे तुझ्या सारख्या माणसाला काय करावं रे मालक पिठात तेल टाकू का? तू आहेस काय इथं राहून जाऊ बा काय कामगार भेटलेत मला इथं पटापटा काम. अरे 12:15 लग्न आहे बाबा लग्न उरकन तू तिकडे जाऊ तो काम कर नाही मी तो काय करायचंय जर हे झाडं चांगले नीट नाटका धुवून द्यायचं मला तुम्हाला आताच सांगतोय चांगले म्हणत होतो पुऱ्या लाटायचं काम घ्यायचं नको आता भांडे धुवून तुम्हाला 300 रुपये हाजरी देतो चांगले पुऱ्या लाटायचे होते 500 भेटले आता दे लवकर धुवून. तू आता एक काम कर सकाळ धरून खायचं प्यायचं काम केलेलं एवढे सगळे भांडे नीट नाटके मोज आणि घरी पोच कर तुला आताच सांगतोय आणि जाता तिथं मटका ठेवला ती पेची नंबरची तुला भाऊ कुत्रा आणला काय अरे भाऊ कुत्र नाही वाघ आहे वाघ तुला समजलं का कुत्र मित्र म्हणशील तर असा मार खाशील ना तुला अक्षरशः सांगतो सोडू काय म्हटलं की लय 1000-1200 नाही तर भांडण करतात आता या ना आता वाघ आणलाय नाडायला द्याचा काय मला मम्मीचा पत्यान तुम्हाला सांगतो कुत्र सांभाळाय पेशल माणूस तुला आमच्या घराला कुलूप नाही पण कुत्र सांभाळाय माणूस तुला नाच झाला पाहिजे ना गावात अचानक कोणी चोरून बिरून नेलं नजर लागली एक तर उगव नको व्हायला कुठं हा चिकन वाले का ते कोंबड्यांचे उरलेले पाय बी मुंडके ना तेवढे संध्याकाळी पैसे लागतात 50 रुपयाचे कार राहू देतो पैसे बरोबर चालेल. तुला सांगतो आज रिटर्न आता तू घराची काळजी घे कुत्र गावात फिरायला चालले जर का गावात कोणी नजर वरती करून जरी पाहिले ना तरी डायरेक्ट मोकळा सोडून देणार होऊन दे काय व्हायचं ते चल रे भाऊ हे कुत्रा ते हाकलून लय वैताग झालाय हाकलून दे म्हणजे हाकलून बिकलून नाही मला भाकर नाही दिली तरी चालेल पण या कुत्र्याला भाकर दिली पाहिजे तुम्ही जर या कुत्र्याला घरात नाही ठेवलं तुम्हाला आज सांगतो आज घर सोडून जाईल मला लोक सांगतो आज रिटर्न गेले कुत्र. अरे भाऊ तुला सांगतो गावात सगळ्यात पहिल्यांदा इंग्लिश कुत्रा आपण आणले या गावात लागले लोक तुला अक्षरशः सांगतो कुत्रा आणले तुला माहिती का इतका जीव लावतोय मी याला तुला सांगतो कुत्र्याला जर छो म्हणलं नुसतं डायरेक्ट पुढच्या गल्लीत जाऊन पळत डायरेक्ट लोकांच्या आणलं ना कुत्रा आता काळजी घ्या. कुत्रा आणले कुत्र्याची इतकी खतरनाक काळजी त्याला सकाळ दुपार संध्याकाळ मला भाकर नव्हती पण त्याला चिकन आणि मटन जे नाही ते आण देतं त्याला डायरेक्ट लंच टाइमला असते. तुला सांगतो कुत्रा आणताना घरातल्या सुद्धा विरोध केला पहिल्या दिवशी काय नाही दुसऱ्या दिवशी काय नाही तिसऱ्या दिवशी डायरेक्ट गौंडी बोलावलं तणाचं बांधतो अरे आगायला मग त्याला सेपरेट संदास केले. तुला सांगतो माझी काळजी मी स्वतःची घेत नाही तेवढी माझ्या कुत्र्याची घेतोय. चल रे भाऊ पाहुणे तुम्हाला अक्षरशः सांगतो जेव्हा गावाकडून आलो का इकडे आलो पहिल्यांदा एक टॅक्सी घेतली आता 10-12 टॅक्सी गोपीच्या टाक्या मुंबईमध्ये येतात. हे पिल्लू तुझा कातील तोरा हो ते रेल्वे स्टेशन वरून सामान घरी पोच करायचं होतं येता का? अरे तुम्हाला काय मी काय हमाल बिमाल वाटतो काही टॅक्सी ड्रायव्हर गोपीजेड म्हणतात तुम्ही मला डायरेक्ट बॅगा व्हायला लावी तर देऊ काय कान पडत ठेवून वा तिकडे पुढे बघा एखादा आम्हाला असलं तर असं त्याच्या तुम्हाला काय सांगू काल मला पाहुणे बघायला आले आता काय मला लग्न करायचं वय का पैसा पाणी कमी तर देतोय घरी तर घरच्यांनी लगेच लग्नाचं आयला कोणाच फोन आला. हॅलो हा म्हणले ते गेट ऑफ इंडियाचं भाडं होतं 5 मिनिटात आलो तिथं गेट ऑफ इंडिया पासून 2 मिनिटाचा रस्ता आलो लगेच हो त्याचा जाऊ का भाडे गोपी शेठ झोपले काय उठा ना अहो एक भाडं होतं लय मोठं भाडं 5,000 रुपये भेटतात उठा ना. तुम्हाला काय लोकांच्या झोपामोड करायला काय आनंद वाटतो का विश्रांतीचा टाइम गोपीजेट काय भाडे देणार नाही अहो मी म्हणतो मला 5,000 दिले तरी पण लोक जाणार आहोत तुम्ही झोपू द्या ना आता अर्ध्या तासाने या मग कॉल करा.
चाचा आपको भी पता है गोपे कैसे है? अब कल वो अंकल आया उसको बोला मैं छोड़ता है तुमको, तो वो बोला नहीं क्या 10 रुपए कम है, 10 रुपए कम है तो साइकिल से जाओ ना आप, इधर टॅक्सी में क्या है? 1 2 3 4 अरे तरी 500 कमीच भरतात. खुशाल गोपी घेतला बाहेर देशातला माणूस गंडून गेला 500 रुपयाला, म्हणजे किंमतच नाही राहिली भाऊ. जाऊ दे काय झालं ते झालं. त्या ठेकेदाराला नीट समजून सांग, 1000 रुपये माणसाच्या रोजाला 300 रुपये रोज. काय बोलायची पद्धत आहे तुमची? तुम्ही काय बटाटे खाऊन बोलता काय? अरे थोड्या दिवसात मी स्वतः ठेकेदार होईन. ठेकेदार व्हायला चाला तो थोबाड कसं काळ नियंत्रण तू होणार का? माणसाचं तोंड काळं जरी असलं ना तरी माणसाचं मन निर्मळ लागत आहे. वा 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 काय डायलॉग आहे. खिशात रुपये आहे का आपल्या? अरे खिशात रुपये नसला तरी चालेल, त्याच्या माग कोणा तांडण्याचा हा माणूस इमानदार लागतो त्याला. गल्लीतला कुत्रा ओळखीत का आपल्याला काळ्या तोंडाच्या? तुम्हाला सांगतो अक्षरशः तुम्ही आजच्या आज जर सगळे पैसे नाही दिले हे काम सगळ्याची सगळं हातात राहणार अर्धवट. डोळे बंद करून अक्षरशः कट्ट केलं. तुम्हाला सांगतो आई बाबाच्या डोळ्यातून पाणी आलं. गोपी शेटने ट्रॅक्टर घेतला, हप्ता कवायला घेतला नाही, लोकांचे बांध कोरले ना अक्षरशः शेजार पाजारी तळाले पाहिजे. मी म्हणतो होय का मावशेला माय आईला म्हणत होती पोरांनी काय नाव कमावलं काय नाव कमावलं, घेतलं स्वतःच्या डिओ ट्रॅक्टर. शेजार पाजारी म्हणते नाच कुठून आणला काय आणला, हप्त्या घेतला पण नाच केला. मम्मी घे ग ट्रॅक्टर पुजून आपला. काय पकू नको माझ्या ट्रॅक्टर नजर लागन वा मागे. अरे टाळे बिळे वाजवा ना, टाळे वाजवा ना. शेटनावर ट्रॅक्टर घेतला, काय खर्च बिर्च आहे का नाही? ट्रॅक्टर घेतला म्हणजे तुमच्या बापाचा काय ट्रॅक्टर खर्च पाणी कोणाला खर्च पाणी काय होणार नाही. अक्षरशः मी जाऊ हिंडायचो सायकल होतो मला नाव ठेवायचे ना. आता ट्रॅक्टर घेतले का आले लगेच गुलगुलू बोलायला. एक तर नवा ट्रॅक्टर आणलाय भाऊ, 80-20 सालड्याला का बघावं लागेल आधी. भाड्या ट्रॅक्टर घेतला आपलं वावर नांगरायचं. वावर नांगरायचं म्हणजे तुम्हाला काय सोपं वाटतं काय? नावा ट्रॅक्टर गोपीजेट महिनाभर आधी नाव ट्रॅक्टर थांबवणार आणि मग काम चालू करणार. काय करायची करा. आले खुशाल माया झाला तर म्हणून स्टोरेज डेटर टाके ना. तुमच्या बर्थडेचे तुमच्या अॅनिव्हर्सरीचे लग्न कार्याचे टाकायचे आम्ही स्टोरेज डेटर. माझ्या जर ट्रॅक्टरचा कोण ट्रॅक्टर नाही टाकला अक्षरशः मी सांगतो घरातच ट्रॅक्टर घालीन. हॅलो हा तू पण स्टोरेज टाक रे. बरोबर चालेल. गेली कट्ट करणे नाही करायचं गोपीजेट आले. नाद नाही करायचा गोप्याचा, नाद नाही करायचा. अरे आपण गावचे नागरिक आहे म्हणजे आपल्याला फुकट टोल नाका नाही का? त्या सरपंचाला टोल नाका टाकला गावच्या लोकांना सोडित ना आपण काय बाहेरचे आहे का? आपल्या टोलला किंवा जेवढे दांडे तेवढे घेऊन ये तशी ऐकणार नाही. अरे गोप्या जरा ऐक, मोठे लोक आहे तुला गाठून हाणतीन ते. ओ आप्पा तुम्ही घेताना ऐकून मी नाही. किती असला मोठा तरी गोप्याला झोपरात त्या मोर्चा काढायची आली तरी चालेल पण न्याय भेटलाच पाहिजे. अरे भाकर नाही खायला माझ्यावर दोन मोर्चा काढतो का? ओ सरपंच विषय जर आमच्या भाकरी येत असेल तर आप्पाची शपथ घेऊन सांगतो पुढच्या पंचवार्षिकला सरपंच स्वतः गोप्या असेल. म्हणजे आप्पा मिळाला. आम्ही आला तर मी आला मग सरपंच तुम्ही बघून घ्या काय असेल ते. चला रे तुम्ही. अक्षरशः 5 वर्षाच्या पोरापासून 80 वर्षाच्या म्हाताऱ्या लोकांपर्यंत आपल्याला साथ भेटली. अहो अक्षरशः गाडी खराब झाली म्हणजे गाडीचा मालक आहे तो म्हणजे तुमच्या घरच्या माय बाजून त्याच्या आशीर्वाद कायम राहू द्या. बाकी काही विचार नाही. तुम्हाला अक्षरशः सांगतो तुला का गाडी जगभर झाली म्हणजे काय गोपी काय थांबणार वाटलं का? कोणा सुरुवात करून नाच करून टाकू. कोणाचा फोन आला का? हॅलो तुमच्या सारख्याच्या आशीर्वादामुळेच गोपीजेड आज आहे. आज प्रेम कायम राहू द्या राव. काहीच विषय नाही. नवीन आयडी खोललेली तिला फॉलो करा फक्त. बरोबर चालेल. हे बघा आजची किंमत आहे गोपीजेडची बाहेर काय बताव भाई. आपण जरी जवळ का वापा कोर्टात येत फॉलोअर करून माणसाची किंमत नाही कळत त्याला माणूसच कॉलेज लागतो. बरोबर आहे का नाही भाऊ? तुझं सगळ्यांना माहिती या गावात किती दम आहे गोपीजेडच्या नावात. चला जेव्हा का सोबत असते तेच करे असतात. मला तर कधी कधी वाटतं आयडी सिस्टम होणं पण गरजेचं असतं. कोण तोंडावर छान छान करते कोण करतं आपल्याला साथ देतंय कमीत कमी तेवढं तरी कळतंय. तुम्हाला सांगतो अक्षरशः महाराज तुमच्या सारख्या थोरपुरुषांच्या माझ्या डोक्यात आशीर्वाद आहे म्हणून गोपीजेड थांबला नाही. आई बापाची एकच शिकवण किती वाईट वेळ आली तरी थकायचं नाही. कोणी काही पण म्हणू दे तरी थांबायचं नाही. येऊ का रामकृष्ण हरी. या लोकांनी केला ना आपल्या घाट्यांना एकच सांगतो गोपीजेडनी केली नवी सुरुवात. आता थांबायचं नाही. जे आडवं त्याला एका फटक्यात करतो आडवं. त्याला येऊ का? नाद नाही करायचा गोप्याचा ना. मी म्हणतो आई बापाची माणूस उंचावली पाहिजे. आता नाच गोपीजेड आला नाच झाला नादम पाहिजे. नुसते काम करून काय फायदा नसतोय. गोपीजेडनी ट्रॅक्टर बघतो लोकांचा माझी घेतलाय नाही भाडे करायचे ना काय करायचं. मी म्हणतो बचत गटाव घेऊ नाही तर करताव घेऊ. गोपीजेडनी ट्रॅक्टर घेतला नाच झाला. अरे पण बचत गटाचे हप्ते फेड नीट. अजिबात काळजी करू नका. मी माझ्या मम्मीला सांगतो मी बघ काम करून पैसे मागतो ते महिनाभर काय मागं लागू नका. वय गमावच्या मायाला लय टमाटमा बोलत होती. गोप्याने काय नाव कमावलं काय नाव कमावलं घेतलं होतं जेव्हा ट्रॅक्टर पोच आता ट्रॅक्टर पोचवा गल्लीतले पोरग पुढे चाले चाले वाजवा पेढे बिडे वाटा काहीतरी जरा त्याला खाऊ दे पेढे. माझे पेढे बिडे मारकले पोरं आणि त्या गोपीचे डायरेक्ट ना गाव जेवण तुला संध्याकाळी सप्ता बसल्या 9 वाजता जेवण यायचं गौरी मंदिरात सगळे ट्रॅक्टर पुढे गावात गोपीचे ट्रॅक्टर आणलं हे बघा आयडी जरी बॅन झाली असली तरी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत गोपीचे ट्रॅक्टरच्या स्टोरे पाहिजे
म्हणजे तुमच्या बर्थडेच्या दाखायचे अॅनिव्हर्सरीच्या दाखायचं तुमच्या घरातलं कोणी गेलं तरी गोपी शेट स्टोरी जाते कोणाचा फोन हॅलो हा तू पण टाकतो हा बरोबर चालेल ये लोखंड है प्लास्टिक है बाटली वाले गोपी शेड भंगार वाले पोरांनो तुम्हाला अक्षरशः सांगतो गोपी शेडने भंगारात एक कपाट विकत घेतलं होतं त्याच्यात होता 10 तोळ्याचा सोन्याचा हार पण गोपी शेडी म्हणतात अजिबात हात सुद्धा नाही लावला ज्याचं होतं त्याला नेऊन दिलं नाही तर गोपी शेडचा हात सुद्धा भंगारचं एक मोल असतं चला येऊ का मावशे ऐका भंगार भंगारवाल्या अरे एवढ्या भांड्याचे किती पैसे येतात अहो अण्णा तुम्हाला काही लाज वाटत नाही का घरातले पितळाचे भांडे ऐकले सगळे ऐकले आता जर्मलच्या भांडे आले का सांगू का आजीला अरे 2 फुग्यापुरते मला 20 रुपये तरी दे ओ अण्णा जर तुम्ही घरातले भांडे विकून पेता आता 20 रुपयाचा फुगा तर आजीला नाव सांगून तुमचा करील का टोट्यात फुगा काय माहिती या लोकांना आज जरी गोप्या गाडी भागारी का टाकला तरी माझ्या बापाने घोड्या भागारी तेव्हा काय गाड्या होत्या काय कोणाला फोन हॅलो भंगार साठलं का नाही 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 4 पट्ट्या का ना टाकल्या मरणाचा भागार टाकल्या या महिन्यात गोडावला तेंबे तळे आयला टोपी गेली बरोबर चालेल तेव्हा तुमच्या वयाचा तर गोपीजींनी पाठी गोलपट घेऊन बाटली ऐकलेलं पण अजिबात लाजलो नाही मी म्हणतो तुम्ही सुद्धा येता पण कास्ताला अजिबात लाजू नका पेचीच्या बाटलीपासून तर रोगरच्या बाटलीपर्यंत आजपर्यंत बाटल्या विकत घेतल्या पण गोप्याचे डोकं एवढं पेचर अजिबात गोप्याने त्या बाटल्या नाही पेल्या गोपी शेट मला ही सायकल एकाची होती राव तुला अक्षरशः सांगतो तुला माहिती करता हे शिफ्ट तुझा माय काय कामाचं नाही टायरातले तुपा माय काय कामाचे नाही पण उगाच तुला नको डोक्याला ताण म्हणून मी सगळे एकच घेतो आणि 7 रुपये किलो भांगार चालू आहे त्यासाठी 8 रुपयाने देतो 8 म्हणजे 40 कमीत कमी 60-70 रुपये होते पटपट असलं ते नाही तर मी माझ्या पद्धतीने जातो कमीत कमी 500 रुपये तरी द्या तसा विचार केला ते सायकल बघायला गेलं तर मागच्या गल्लीतल्या दोन्ही भाऊच्या पोरी त्याच्यावर तुला आईने मारित आणि त्याची सायकल चुरून आणली माझ्या जर डोक्यात बसलं ना काय गावात बोबाटा करीन जेवढे घेतो तेवढे घेऊन वय तिकडे तुम्हाला काय आकली बिकली आहे का नाही कुशाला आले बारीक गाडी घेऊन 6 कंटेनर तर मला गोपी शेडने साठून ठेवला अरे काय मान पण आहे का नाही गोपी शेडला अख्ख्या महाराष्ट्रात गोपी शेड भांगारवाला टॉपला आहे तर पुढच्या एक चांगला कंटेनर नाही आणलं तर गोपी शेड भांगार देणार नाही भाऊ चांगला भेटला बाहेर माझ्या मालाला अख्ख्या जिल्ह्यातून मी टॉपचा माल देतोय तुम्हाला वेसवची पारू नेसली गो नावा सारा बोला माशे गोपी शेटचे फ्रेश माशे बोला माशे गोप्या चल बाजारची पावती भर 50 रुपये मस्त मोठं दुकान लावलंय आले का सकाळ पावती मागायला इथं अजून बोनीचा टायमिंग आहे आमच्यासारख्या गोरगरिबांना तुम्ही उतरून देणार आहेत का नाही तुमच्या पायपार निम्मा बाजार बंद पडायला लागलाय तरी सुद्धा मी लाजवानी पावत्या मागता राहू गोपी शेट 50 रुपयाचे मासे द्या बरं त्याला डोकं नकन शेपूट पण नको बरं का पण अरे काय तो तोंड पाहिलं का तो पेक्षा आमचा चिलपी गोरा आहे अरे 50 रुपयाचे मासे मागतो लाज वाटत नाही का त्यापेक्षा 50 रुपयाची सुकट बोंबील नेतो आता घरदार खाईन मला काय सांगू अक्षरच्या पाहुणं पाठ जावं लागते माझ्या जाळ काढायला एकदा जाळ काढायला गेलो डायरेक्ट नदीच्या कडेलाच बिबट्या उगा माझ्या हात चिकलाचे होते नाही तर अक्षरच्या बिबट्याच्या शेपटीला धरून असा आणला आता का परत वाच झाली नसती त्याची मागे यायला गोप्या अरे घरी बिर्याणी बनवायची पाहुणे आले तर असा भारी मासा दे ना नादच खुळा ए बाबा अरे काय गिरायकाच्या टायमाला कॉलबा करतो तुझ्या बापाने माशाची बिर्याणी बनवली होती का लवकर इथून नाही तर अक्षरच्या खवले काढायचे आणि ना तुझ्या तोंडाचे खवले काढी तुला सांगतो भावा कधी वैता घेतो रे धांद्याचं सकाळी उठायचं माशा आणायला जायचं परत दुकान लावायचं परत आवरायचं एकदा काय झालं 50 किलो माशाची ऑर्डर आली कुठे 20 किलो मासे नेले 30 किलो व्हायला गेले माझे 2 मिनिटं हॅलो नसन घरी पाहुणे आलेत नाही गिराय चालू येतो मी थोडा मासे घेऊन ये. घरी आता मासे आणू का हा. बरोबर उरल्या सुरलेल्या आणतो पाहुण्याला तेच खाऊ घालू आपण हा. नकोय बरोबर असं होतं कधी नाही का गावातला बाजार आहे तुम्हाला वाटत सोडायचं कोणाला सोडायचं नाही सगळ्या पावती घ्यायची चला अरे भाजीपाला म्हणजे तो 1 रुपये पावती दिली पण आपण पुढारी लोक बोलत ना भाऊ आरतीला सगळ्या भाजीपालेवाल्यांच्या हाताने आरती होणार पहिल्या दिवशी आरतीला या 1 रुपये घ्या यांच्याकडून अजिबात कोणाला फोर्स नाही करायचं ज्याच्या त्याच्याकडून तोंडा पण पावती घ्या यांच्याकडून घ्या 21 रुपये म्हातारे माणसांकडून जास्त नसते घ्यायची अख्या गावात टोकतं मंडळ पावती म्हणून काय झालं गोपीजन आला डायरेक्ट नाच झाला आपलं मंडळ काय कमी वाटलं काय लोकांना चला लवकर काय सकाळ अरे 3-4 मंडळ झाले तिथं धंद्याचा तपास नाही दर बुधवारी पण नसतोय तुम्हाला धंदा आमच्या जर मंडळाने ठरवलं सगळे घरचे जर आले तुमचा हक्का भाजीपाला संपली 51 रुपये द्या जाऊ द्या मंडळाला अरे भाई मोरगणी परंपरा आहे म्हणून मागते नाही तो हमारे अध्यक्ष 5 मत पोत्याने पैसा गिरायचं 51 रुपये द्या जल्दी आलोय तुम्हाला आश्चर्य सांगतो इतका ना धंदा म्हणणार तुमचा कोणाचा फोन आला का एवढं डीजे वाला थांबा हॅलो तुमच्या मंडळाचा डीजेची बुकिंग तुमच्या कुणाचे थांबा जरा आताची गोरगणी गोळा करते संध्याकाळी तुम्हाला ऍडव्हान्स मारून टाकतो ऑर्डर बरोबर दुसरी ऑर्डर नका धरू बरोबर चालते ठेवू का काय भेटणार कायम तुमचा अहो आपल्या गल्लीतलं मंडळ तुम्ही असं नाही बोलायला पाहिजे ज्या वेळेस तुमचा नवरा ऍडमिट होता तेव्हा एक मंडळाचे पोर आलते का नाही लग्न कार्यक्रम सगळे तुमचं वाढाय साडा आपल्या मंडळाचे पोर आलते तुम्ही त्यांना दाखवून द्या तुम्हाला काय पटत का अवधी कधी पण या वाईट काळात तुमच्यासाठी कधी पण धावत पडत येणार एवढे आपली ताकद आहे या मंडळात आपल्याच गल्लीतलं मंडळ तुम्ही समजून घ्यायला पाहिजे आणि पहिली आरती तुमच्या हाताने ठेवा आपण येऊ का चला रे
जायचंय ना जागरणाला. हे डाबडा मोबाईल पर वैतागलोय मी. त्याचा आवाज येत नाही काहीच नाही. जागरण काय नुसतं खायचं खेळ आहे का? हे उलटी मळमळ चक्कर साठी लेमनची गोळी लाडक्या बहिणीला आवळा सुपारी. हो काका आवळा सुपारी देऊ का नाथ खोळा आहे काय साहेब? नवीन आले का आमच्या संगमनेर मध्ये? नवीन ड्युटी लागलेली दिसते तुमची. तुम्हाला गोपी शेट माहित नाही का? ए बाबा जा ना तू. अरे मोबाईलने वैताग आणलं, बायकोनी वैताग आणलं. कशाला तारा देतो? जा तू. हॅलो हॅलो. एवढी काय तर न करता मग गोपी शेट संग ओळख झाली म्हणजे नाच झाला. अहो तुमची मी बायको नाही बदलू शकत पण तुमचा मोबाईल मात्र नक्की बदलू शकतो. अहो संगमनेर मध्ये असून तुम्हाला जय माताची मोबाईल शॉपी नाही माहिती का? तर नाथ खोळा मोबाईल शॉपी आहे. नुसत्या वापरवर वापर राहते. तुमचे नवरा बायकोचे भांडणे नाही व्हायचे. तुम्ही कोसड आणि तुमची बायको कोसड. चला मग चल मग आजच पगार झाला घेऊन टाकू एखादा मोबाईल. चल. हे बिस्किट गोळ्या गोपी शेट बघा दुकान कसं आहे ना आहे का नाही? लय जबर आहे राव. अरे काय गोप्या लय दिवसांनी आठवण काढली. अहो शेठ तुम्ही आपल्या काळातले माणसे पण ह्यो माणूस नवीन आहे. आपल्या संगमनेर डेपो मध्ये नवीन ड्रायव्हर भरती झाला. आपल्या नाथ खोळा मोबाईलचा ऑफर सांगा जरा. ऑफरच विचारताय. जय मातारी मध्ये ऑफरचा पाऊसच चालू असतो. ओ 15,000 पुढील कुठलाही मोबाईल खरेदी केला ना आपल्याकडे तर डायरेक्ट 32 पीसचा डिनर सेट फ्री आपल्याकडे. पैशाची चिंता पण अजिबात नाही करायची. आपल्याकडे फायनान्सची सुविधा उपलब्ध आहे ज्यामध्ये 0 डाऊन पेमेंट ऑफर पण मिळणार आपल्याला. कशा आहेत ऑफर? शेठ एक मोबाईल देऊन टाका 15,000च्या पुढचा. हे घ्या तुमचे गिफ्ट आणि हा घ्या तुमचा मोबाईल. त्याच्या बॅग फ्री भेटली आणि मेवण्याचं जागरण आहे. आयराचा खर्च वाचला राव. अहो ड्रायव्हर अक्षरशः तुम्हाला सांगतो तुमच्या मेवण्याच्या कुटुंबात एवढे माणसं ना त्यांच्या एवढे डिनर सेट मध्ये भांडे. शेठ येऊ का मग येतो पुढच्या वेळेस दुसरा गिराईक घेऊन. ते माता ती मोबाईल शॉपी म्हणजे नाथ खोळा आहे. गोपी ड्रायव्हरचा नाद नाही करायचा. आयला सरपंचाने काय बोलवले? गाडी बंद झाली होती त्याच्या. या भिकाऱ्यांनी पार गावाची चव घालून टाकली सरपंच. अरे पण ते सगळं झालं. त्या गोप्याला फोन केला किती वेळ झाला अजून का आला नाही? यायला नाही आला तू. आयला कुठं आहे सरपंच? जो गोप्याचा बेवडा बाप तुमच्या दरवाज्यात येऊन बसलाय. काय सरपंच? आयला आप्पा अहो खुशाला आप्पा लोकांच्या दारात येऊन दारू पिऊन पडले. काय वाटत का तुम्हाला? राहिले जे बी निघायचे आणि सरपंच पहिल्यांदा इकच घ्यायचं माझ्या डोक्यात तेच विचार आहे. 100% सरपंचाने आपल्याला दारू पाजली असेल. माझे पैसे होतो चाललेत. मी दारू पाहिजे. अरे बाहेरून पिऊन आलाय म्हणतो सरपंच विकत घ्यायचा. अहो सरपंच तुम्ही गावाला तर गावाला नाच का केलं. आता आमच्या गरिबांना करा नाच का पार. अरे गोप्या त्याला आहे सरपंचाला माझ्याकडून वावरात काम करून घेतात दारू पाजले त्याने. टोक टोक हे भिकारी बापले का फेकलेले उष्ट 15 खात्यात आणि तुमच्या इज्जती व्यवहार राहिलेत का? याच्या त्याच्या मागे हिंडून घर चालवलं नाही. आम्हाला अक्कल शिकू नका. काय तू गं तो भिकारी मला शिकवणार गावात दारूबंदी नाही झाली तर सरपंच पाचटपणा बंद करा. आपल्याला घेऊन नाही करी. गप्या दारू नाही बंद झाली पाहिजे. तुमच्या ताब्याला सुद्धा दारू टोला लागला आम्हाला. ए, सरपंच नीट राहा नाही तर मारण्यात आणीन. तुमच्या तर आहे. पार्वतीच्या बाळा तर वा बाप्पा यावरची तर इतका खतरनाक सीझन झालाय. मात्र डायरेक्ट बैल पोळायला नाद झाला गणपतीला नाद होणार आहे. ऍक्च्युली गोपी शेठ घरात गणपती बसवायचे ही मूर्ती खेवडाला दिली. तुमच्यासाठी फक्त 500 रुपयाला मूर्तीच लावलेला आहे रेट. अरे तिकडे तर 200लाच आहे. खुशाल तुम्हाला लाज वाटाय पाहिजे. वर्षातून एकदा सिने तो खुशाल देवाची किंमत करतात. त्या देवाकडून कोट रुपये लाख लाख रुपयाच्या अपेक्षा ठेवता. काय वाटत का तुम्हाला? तुम्हाला सांगतो गणपतीच्या मंडळाच्या मंडपात गणपतीने नाटका केला पाहिजे. लोकांनी नाव नाही ठेवले पाहिजे. उलट लोक म्हणले पाहिजे गोपी शेठ गणपतीने ह्याला नाच आला. गणपती बाप्पा गोपी शेठ आमच्या मंडळाला यापेक्षा मोठी मूर्ती दाखवा. मूर्तीत लहान मोठे काय नसतं. तुमच्या मनातून श्रद्धा हातले देऊ तुला पाहतो. तुम्हाला आता सांगतो. हॅलो हा मग मी एकदम नाथ खोळा गणपती आपल्याला मी सजून ठेवलाय. तू करू त्यांचं सामान आणायला. हो बर चालतंय. हा येतो. हो घ्यायच्या आज घ्या लवकर नाही तर मला पण बघू द्या कामात येते. अरे तू जा ना तिकडे गणपती रेट लवकर. कुशाला 80,000 माल भरला 70,000 झाले. अरे तू काय तोंड बघतो बाबा गणपती झटक ना. तू सकाळ धरून खाल्ले 15 वडापाव. लाईट लावायला लावली तेवढं सुद्धा व्हायना. लावणार लाईट कारण लावलाय मोडा आमच्या मागे. 1 2 3 4 5 आप्पा हे गटुडं झाला. इथून तिथून सांभाळाय दिलंय माझ्या जेवण खाऊन काय आणलं मला इकडे. अरे येण्या टकीचा विचार कर ना. टकी गेली कुठेतरी. एवढे वर्ष झाले टकीला पार रुसून आले इकडे. तुम्हाला एकटीला मोबाईल घेऊन देता येणार. कुशाल काय आप्पा पटत का तुम्हाला? अरे टोंड का तुझ्या लक्ष देऊ का टकी का लक्ष देऊ? काय करू काय मी जीवाचा नको नको झाली मला. पोचू का काय करू काय काय त्या चुटण्यात बघतो. वाचता येत नाही काय नाही काय चालला. अहो आप्पा आताच लय भारी चान्स आला. डायरेक्ट देव पावला. इतक्या खतरनाक ऑफर आहे. तुम्ही जर आता एक मोबाईल घेतला ना तुम्हाला मोठ्या गाडीपासून तर वॉशिंग मशीन पर्यंत सगळ्या वस्तू भेटते. पण ते पत्ता कुठे आपण लांबच्या. याचा पत्ता पण दिला. इथे संगमनेर मध्ये उमिया मोबाईल शॉपी डायरेक्ट स्वप्नपूर्तीच्या ऑफर आहे. खतरनाक चला रिक्षा. अरे वाट नको चल चल. अरे देवा दुकान तर मारणार मोठं दिसतंय. हो शेठ हे तुमचं होय आपल्या तिथं ऑफर चालू आहे ना. अवश्य हो परत काय आम्हाला तरी कळू द्या. अहो दादा आपल्या उमिया मोबाईल स्टोअर मध्ये
27 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर पर्यंत लकी ड्रॉची खास स्कीम चालू आहे. या लकी ड्रॉ मध्ये तुमचा जर नंबर आला तर तुम्हाला पहिलं बक्षीस भेटणारे टियागो कार, दुसरी भेटणारे ऍक्टिवा, तिसरं भेटणारे फ्रीज, वॉशिंग मशीन, टीव्ही असे अनेक गिफ्ट आहे. दररोज सायकल जिंकण्याची पण संधी आहे. बाप्पा भगवान देताय तो डायरेक्ट चप्पर फाडके देताय एवढे बघितलं एका मोबाईलवर म्हणजे डायरेक्ट नाच आला. आपल्या तिकीटला पैसे नव्हते, मोबाईल गेला कुठून पैसे येईल रे? पैसे नाही तर काही काळजी करायची गरज नाही. आपल्याकडे सर्व प्रकारचे फायनान्स उपलब्ध आहे. 0 डाऊन पेमेंट मध्ये करून देतो. एकदम नाच क्वालिटीचा मोबाईल द्या आमच्या आप्पाला एक. घ्या तुमचा मोबाईल आणि हे तुमचे गिफ्ट. औषध तुमच्या इथं जणू ते वापर एवढे खतरनाक गिफ्ट ठेवलेत म्हणजे तुमचा झालाय नाच खोलाय. धन्यवाद बरं काही तुम पुढची शॉपिंग फक्त उम्या मोबाईल संगमनेर नाच झाला. अहो चला ना आप्पा तिकडे ठेकेला मोबाईल द्यावा लागेल. अरे खुशाल 6 वाजून गेले तरी पोरांचा आरतीचा पट्टा नाही. अरे काय माझ्या मंडळ समाज दिले म्हणजे बरंच सीन झाला यो. अक्षरशः सांगतो 10 दिवसाचे 5 दिवस तर माझ्याच हाताने आरती होती. पोरं एक तर आरती टायमिंग येत नाही. मला 6 वाजता उठून आरती करावं लागते. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. हो धरा प्रसाद. अजून एक द्या ना. अरे अजून एकदा काय गाव जेवण आहे काही तो काय दिवस गोपीच्या घरी जेवायला जात नाही. प्रसाद जेवण काढत तुम्हाला द्यायचं एक एक 2 कधी येताना आज प्रसाद द्या. जे दिलाय तेवढे घ्या पाया पडून खा. तुला आश्चर्य सांगतो गाडी आधी टायमिंग वर आली पाहिजे. आम्ही 10 दिवस आधी गाडी बुक करून ठेवली. तर गणपती उभ्या दिवशी टायमिंग गाडी नाही आली तू गावात जिंदगीत परत गाडी डिझेल तू टाकून आमचं मंडळ गरीब आहे झाला. चला रे जसा मागच्या वर्षी नाच झाला तसा या वर्षी नाच झाला पाहिजे. लोकांचे कान नाही लोकांचे डोळे सुद्धा बंद झाले पाहिजे. इतका नाच कोळा. अरे आजच्या डोळ्यात तेल घालून मी लागलोय मंडपाची 10 दिवस. डीजे एकदम पंक्त वाजला पाहिजे आधीच सांगून ठेवितोय. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी जोडीने आरती करायचं आशीर्वाद दे बाबा. कोणाचा फोन आला? हॅलो नियोजन आहे गणपतीचं. आमच्या मंडळाचं नियोजन म्हणजे डायरेक्ट बॉबचं नियोजन जवळ 101 टी-शर्ट छापा टाकलेत. पैसे नाही दिले. डीजेवाला 70,000 रुपयात बुक केला. शेवटचे 2 दिवस आधी ना पण ठेवलेली गाव जेवणात डायरेक्ट सगळ्यांनी जेवणाचा लाभ घ्यायला या. गोपी झेडाला ना झाला 10 दिवस आलो नाही तो म्हणून कट्टर कार्यकर्ता आहे मंडळाचा. 10व्या दिवशी या जेवायला. हा चालेल. गोपे पाऊस आला उठे गोपे. भाऊ येऊ दे किती पण ऊन वारा वादळ झाली पाऊस. वर्षातून 11 दिवस आधी गणपतीच्या हाऊस. गोपी झेडनी गणपतीला 9 केलं सस्पेंड झालेली आयडी परत निघू दे म्हणून गोपी झेडन 10 दिवस इथून हालतच नाही. डोळ्यात तेल घालून इथं असतोय. मंडळाने मंडळ प्लॅटफॉर्म बांधलाय भाऊ आमच्या. गणपती बाप्पा इथून मागे जे प्रयत्नांना यश दिले ते कायम राहू दे. गणपती बाप्पा मोरया. ए कानामध्ये बाळी आणि कपाळाला टिका घे. गावातल्या पोरी साऱ्यापत. हो काका पुढे यायचंय. बरं चालेल. आईला सकाळ धरून प्यायची इंजिन नाही कुठे तर जावं लागेल चौकात. हो कुठे जायचं? चला एसटी आली का? आले एसटी वाले रोज गिरायकाच्या टायमाला येते. गिरायक फार मागे जायला लागले आमचे. चला उतरा फाट्यावरचे कोण आहे उतरा चला पाटा. हो मामा तुमचे 20 रुपये झाले. या पोराचे 10 रुपये झाले. एवढं लहान लेकराचे पैसे असतात का कुठं? आता काय लहान आहे का एवढा मोठा टोंगा? ते बाकी मला नका सांगू. गोपीच्या रिक्षात बसल्या म्हणजे पैसे लागणार. गोपीच्या रिक्षा म्हणजे नादच कुळा. ओ कुठे जायचं पाहुणं? नाही मला नाही यायचं कुठं. अहो कुठे नाही जायचं म्हणजे तुम्हाला यावंच लागणार आहे. कसं काय नाही जायचं तुम्हाला? अरे माझ्या गाडी तुमच्या गाडी म्हणजे काय आमचा उपकार करता काय? गोपी तर पहिल्या दिवशी तुम्हाला यावंच लागून बसा लवकर. बसणार घेईल करते दुनिया सारी. गोपी चे कारभार इंजा कारभार आईला कोणाचा फोन आला गाड्या? हॅलो मम्मी बोल ना. लवकर ये घरी उद्या परत तुला नाही येतो पॅसेंजर आहे गाडी. तू हा उद्या शाळेत जाणार आहे. बाळवणी डोळपुरी टाकले काटगाव नगर. चला अक्षरच्या आख्या गावात कोणाचा रिक्षाच वाटा ती काही नाही चाललं पाहिजे. वन अँड ओनली गोपी जेट. बाबा नीट नेसिंग का माझ्या पोराला एक कोणती एक आहे बरं का? देऊ नका काय नाही होत तुम्हाला व्यवस्थित देतो. चला फक्त. बाप्या बाहेर आहे, सरपंच आले. तू सरपंच पोरग आणलं कस काय? काय सकाळ वाटत ओरडू नका घरात पाहुणे आले. थांबा. अरे लई चरबी चढली का तुला? सरपंचाच्या बरोबर हात टाकतो. हो सरपंच तो खुशाल मला गरीब म्हणलं मग मला काय मी आणला. अरे आपल्याला राहायला घर नाही तुम्ही सरपंचाचे पोरं आणि सटासट. गपना राव घरात पाहुणे आले. किती वेळा सांगितले सरपंचाच्या पोराला आणलं तुला काय जमत आहे? अरे तुम्ही असे मला आणता. तिसरीचं पोरग आणलं उद्या काही करीन. नाही थांब तुला आता पोलिसांच्या ताब्यात होतो तसं तू जागेवर नाही. हो सरपंच माझ्या घरात पाहुणे आलेत म्हणून मी गप आहे. कोण बिल लाजा आला इथं? आब्या तोंडाला आवर घर अक्षरशः त्या सरपंचाच्या पोरानं जर तो नाव घेतला तर तुला सुद्धा आणला असता. घरात बोलकी पोरगी देऊ नका. काय चला हो. निघा येतो नंतर. हो काका थांबा. मामांचा स्टेजवर आगमन झालेला आहे. हे जीवला का जीवाचा अरे स्वतः गोपी जेट आला. गोपी जेटचं गाणं लाव. गोप्या
काय ठरवलंय तो आता मग? अहो सरपंच काय खरं यांचं, यंदा पार्टी निवडून आपली जाणार. यार नको बोलू. हो सरपंच, आमचं ठरलं यांचा झडपीचा उमेदवार आम्ही आमच्या पद्धतीने ठरवणार. अहो कवर म्हातारे माणसाच्या हातात सत्ता द्यायची तर आमचं तरुण पोरं मार्केटमध्ये. अरे काळ्याचे पांढरे उन्हाने नाही झाले, असे काही तरुण नाच करून गेले. अहो सरपंच, कवर गाव लेवलला राहायचं. गावातली गावात आम्हाला इज्जत नाही. गावातून तुमच्या पाय आम्हाला 3 किलोमीटर पाणी आणायला जावं लागतं. अरे नुसतं गोड गोड बोलून काय होत नाही, त्याला माल खर्च करावा लागतो, माल. कारण तुम्हाला पैसा तुमचा आणि प्रचार आमचा. वाहून नाच कोळा. चला रे चला. काही होऊ शकतं मित्रांनो, कधी काही होऊ शकतं. पाहू शकता आम्ही 10 बाय 10च्या ह्याच्यात 10 जण राहू शकतो. मग तुम्ही विचार करा, आम्ही काही करू शकतो. आणि त्याच्यात एक 1 रूम किचन आहे, इथे हिटर, इथं किचन, इथं संडास बाथरूम, आणि इथं आमचा गॅस, इकडे सेपरेट मांडणी, इथं आमचा आरसा, आणि या असले गडी, पोळची पोळ, सेपरेट जिमचं प्रोटीनचं काहीतरी, 3-4 चार्जर उशालाच, खिडकीत गोळ्या, वरती अंडरपॅन्ट आणि टावेलांवरती अंडरपॅन्टी, आणि इथं गोपी, आणि इथं पूर्ण भारताचा नकाशा 7 बाय 10च्या खोलीत. मला तर नको झालं आलेला, काय हरकत नाही. झोपलो होतो, आत्ता उठलोय. मित्रांनो, तुमची सकाळ अशी कधी झालेली आहे का तुमच्या जीवनात? नक्की कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद. लोकांच्या ओपनिंगला एवढं पब्लिक नसतंय, गोपीचेटच्या शूटिंगला तेवढं पब्लिक असतंय. धन्यवाद. अण्णा, एकच गेम वाचवणार, अख्खा जिल्हा गाजवणार. गोपीशेठ आनंद झाला, बरोबर ना? गोपीशेठला म्हणा भाऊ नाही आलं तरी पण तुमची जागा इथे म्हणा, इथंच राहणार कायमस्वरूपी. त्यामुळे गोपीशेठसाठी एकदा आवाज आला पाहिजे. आवाज गोपीशेठसाठी. जमणार नाही. हरणार नाही हे वचन आहे स्वतःशी. खचून गेलो असतो तर केव्हा संपलो असतो. कष्ट चालू आहेत, सगळ्याच गोष्टी नशिबात. काय लोक वेगवेगळी स्वप्न पाहिली, मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, वक्त ने थोड़ा सा साथ नहीं दिया, वक्त ने थोड़ा सा साथ नहीं दिया. तो लोगों ने मेरी काबिलियत पर शक करना शुरू कर दिया.